सर्वांना क्रांतिकारी जयलवजी, जय अण्णाभाऊ. आज खऱ्या अर्थाने व्हिडिओ बनवण्याचाच मुद्दा असा आहे माझा की आपण पाहिलं असाल की एखादा कलाकार जेव्हा त्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतो, तो नटसम्राट असेल किंवा इतर कुठलाही, म्हणजे कलाकारांना जर तुम्ही प्रत्यक्ष जर पाहिला असेल तर तो त्या भूमिकेत जातो आणि मग तो ते बाहेर आणतो तुमच्या समोर. किंवा एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये आपण एखाद्या हिरोचा ज्यावेळेस आवाज काढतो तर कुठेतरी त्या हिरो सारखाच, मग तो देवानंद असेल तर देवानंदसारखा थोडासा हलून, राजेश खन्नासारखा हलून तो तुम्हाला तो दाखवतो. त्याला ते आतमध्ये आणायचं असतं, ते दाखवायचं असतं तुमच्यापर्यंत. जेव्हा शिक्षणाची पायरी आपण चढतो ना, त्यावेळेला शिक्षण घेत असताना आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला एखादा शब्द, त्याचा अर्थ, बोध काय आहे, सगळ्या गोष्टी हे जेव्हा कळतं ना, तेव्हा तो माणूस भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आणि आपल्या भारताला दिलेलं संविधान, या संविधानामुळे आम्ही अधिकार मागतो, आमचा हक्क काय तो मागतो. आणि ह्याच संविधानाने तुम्हाला जाब विचारण्याचा देखील अधिकार दिलेला आहे, नकारण्याचा देखील तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि स्वीकारण्याचा देखील तुम्हाला अधिकार दिलेला आहे या संविधानाने. जे बाबासाहेबांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत, नकारता येत नाही. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कायम उपकार हा जो विषय लावून ठेवलाय, त्याच्यामुळे कुठेतरी माणूस पळ काढतोय की अरे सारखाच उपकाराची भाषा आहे. आणि तुम्ही जरी किती आमच्यावर जरी उपकाराची भाषा जरी केली तरी ते आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला ज्यांना आमचा आदर्श, आयडल, सगळ्या गोष्टी जे काही मानाचे आहेत ते आम्ही मानतो. आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही, कारण की आमचा संघर्ष हा आम्ही पूर्वीपासून लढत आलो, आजही लढतोय आणि याच्यानंतरही लढणार. म्हणून आम्ही कुठेतरी वेगळ्या वाटेला जायचं हे आमच्याकडून होणार नाही. आणि माझ्या तरुणांना देखील विनंती आहे की कोणी काही बोलताय त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण की येणारा दिवस हा खरोखर आपला असणार आणि सर्वांचाच असणार. मुळात आपलाच बोलण्यापेक्षा आपण करतोय ते सर्वांसाठीच करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी जयलवजी, जय अण्णाभाऊ.